लाडकी बहीण योजनेसाठी 3,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, जुलै 2026च्या लाभासाठी 344.74 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि निधी अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र महिलांसाठीच वापरण्याचे निर्देश सुद्धा सरकारने दिलेले आहेत। पात्र लाभार्थींची छाननी करूनच मग हा लाभ देण्याचे सुद्धा निर्देश आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3,000 कोटी रुपयांची तरतूद आहे। या अंतर्गत जुलै 2026च्या लाभासाठी 344 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तर पहा, आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठी आनंदाची बातमी। पहा, न्यूजमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा सुद्धा झालेले असतील। पहा, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हा जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाचा जमा झाला का, हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो रक्षाबंधनाच्या आधी देण्याचा जे वचन दिलेलं होतं ते सरकारनं इथं पाळलेलं आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पहा, तुम्हाला सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकूण किती हप्ते मिळाले हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। ती कोणती गुड न्यूज आहे, तर ती आहे जुलै महिन्याच्या हप्त्याची। पहा, लवकरच तुम्ही तुमचं बँक खाते इथं चेक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जी 1,500 रुपये आहेत ते जमा झालेले तुम्हाला इथं दिसणार आहे। पहा, ज्यांचे कुणाचे पैसे हे 1,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नसतील त्यांनी सुद्धा इथं नक्कीच कमेंट करायचे आहे की सर पैसे मिळाले नाहीत म्हणून, जेणेकरून ही माहिती अशीच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांना लवकरच लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो इथं मिळणार आहे। कारण पहा, लाडकी बहीण योजनेची जी केवायसी प्रक्रिया आहे ती पुन्हा एकदा इथं सुरू केली जाणार आहे। पहा, लाडकी बहीण योजनेची जी केवायसी प्रक्रिया आहे ती इथं सुरू केली जाणार आहे आणि त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना इथं फायदा होणार आहे, त्याचा त्यांना लाभ इथं मिळणार आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ज्याचे 1,500 रुपये आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पहा, तुम्हाला आता सांगितलेलं आहे आणि तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा ती पाहिलेलं आहे। पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याचे एकूण 1,500 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून ही योजना चालवली जाते। या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांकडून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिली जात होती। पहा, तुम्ही सुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होतात, परंतु आता तुमच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये जमा झालेले आहेत। तुमची जुलै महिन्याच्या हप्त्याची जी प्रतीक्षा होती ती इथं आता संपलेली आहे, कारण पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पहा, तुम्ही उद्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं जे खातं आहे, जे तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत होते त्या खात्यामध्ये तुम्ही चेक करायचं आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ ते तुम्हाला मिळालेला दिसणार आहे। पहा, काल 26 जानेवारीची बँकेला सुट्टी होती, आज 27 जानेवारी आहे आणि आज सर्व बँका इथं ओपन आहेत, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का नाही ते तुम्ही तिथं चेक करायचं आहे। ज्यांना 1,500 रुपये मिळालेले आहेत त्यांना आता मोठा दिलासा इथं मिळालेला आहे आणि ज्यांना 1,500 रुपये मिळालेले नाहीत त्यांनी इथं घबरावायचं काहीच कारण नाही। त्यांनी लवकरात लवकर आपल्या ह्या व्हिडिओला कमेंट करायचे आहेत, जेणेकरून त्यांचा लाभ लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास आपण इथं मदत करणार आहोत। पहा, जेवढ्या जास्त तुम्ही इथं कमेंट करताल तेवढा जास्त आणि तेवढा लवकर लाभ तुम्हाला इथं तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे। पहा, लाडक्या बहिणीचे पैसे
इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जे रक्षाबंधन सणापूर्वीच खात्यामध्ये जमा होणार असं जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन इथं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण रक्षाबंधन या सणापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा झाल्यानं सर्व लाभार्थी महिलांच्या मनामध्ये इथं आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं दिसत आहे. पहा, सामाजिक व न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी आपल्या महिला व बालविकास विभागाकडे इथं वितरित करण्यात आलेला आहे आणि जुलै महिन्याच्या हप्त्याचं जे वितरण आहे ते इथं कालपासूनच सुरू झालेलं आहे. पहा, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा सुद्धा झालेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये आज रात्रीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये इथं जमा होणार आहेत. पहा, महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक मदतीचा भाग म्हणून लाडकी बहीण योजना ही इथं सुरू केलेली होती. जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारला नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे मोठे यश इथं मिळालेलं आहे. 5 जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि महायुती सरकारला या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेमध्ये एक मोठं यश त्यांना इथं मिळालेलं आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 92 लाखांनी घटलेली आहे. पहा, म्हणजेच जी लाडकी बहीण योजनेची संख्या होती त्याच्यामध्ये एकूण 92 लाखांनी घट झालेली आहे. ही योजना सुरू केली तेव्हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000 इतकी होती. त्यानंतर राज्य सरकारकडून ई-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि ही ई-KYCची प्रक्रिया पूर्ण केल्यानं 62 लाख महिलांची नावं या लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेली आहेत. याशिवाय इतर कारणांमुळे देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट इथं झालेली आहे. पहा मित्रांनो, ई-KYCची जी प्रक्रिया आहे लाडकी बहीण योजनेची ती इथं पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ही सुद्धा सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि ही ई-KYC जी आहे ती सर्व पात्र अपात्र लाडक्या बहिणी ही ई-KYC पूर्ण करू शकतात आणि ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्या परत पात्र लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये त्यांचा समावेश इथं केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व पात्र लाडकी बहीण असो किंवा अपात्र लाडकी बहीण असो त्यांनी सर्वांनी ई-KYC प्रक्रिया इथं यावेळेस पूर्ण करून घ्यायची आहे आणि जर तुमचा लाभ इथं बंद झालेला असेल तर त्यांचा लाभ इथं पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे, लाडकी बहीण योजनेची जी ई-KYC प्रक्रिया आहे ती इथं सर्व महिलांनी पूर्ण करून घ्यायची आहे. पहा, लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आहे ती 2,47,00,000वरून 1,65,00,000वरती आलेली आहे. तर पहा, तुम्हाला इथं यामध्ये झालेली जी घट आहे ती तुम्हाला इथं पाहायला मिळालेली असेल. तर ही जी घट आहे ती आता परत एकदा ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो आकडा आहे तो इथं वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया जी आहे ती इथं पूर्ण करून घ्यायची आहे. पहा, तुम्हाला आता सांगितलेलं होतं लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबरी होती ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा हप्ता इथं जमा झालेला आहे. पहा, राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे 1500 रुपये इथं जमा झालेले आहेत. पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हा निधी थेट लाभ हस्तांतरण अर्थात TBT म्हणजेच आधार लिंकच्या माध्यमामधून हा लाभ इथं जमा केला जात आहे. पहा, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना ही विशेष भेट देण्यात आल्याचं इथं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना याचा मोठा दिलासा
झालेला आहे. पहा, मात्र एकीकडे हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असताना दुसरीकडे लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होण्याची माहिती सुद्धा समोर आल्यानं महिलांमध्ये उत्सुकता आणि काही प्रमाणात चिंता देखील निर्माण झालेली आहे. पहा, आत्ताच तुम्हाला सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेची जी KYC प्रक्रिया आहे, जी पडताळणीची प्रक्रिया आहे, ती पुन्हा एकदा सुरू होणार असल्यानं सर्व महिलांमध्ये उत्सुकता इथं निर्माण झालेली आहे. पहा, आत्ताच आपण पाहिलेलं आहे, सन्मान निधी जमा होतोय. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट. सर्व पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रियेस सुरुवात 2-3 दिवसात. आधार संलग्न बँक खात्यामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार असल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांनी इथं दिलेली आहे. पहा, ही आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे. पहा, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा KYC प्रक्रिया पूर्ण करणार आहात का, हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं पूर्ण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे.